प्लास्टिकच्या फुलांमुळे बाजारामध्ये झेंडूच्या फुलांची मागणी सध्या कमी झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसह फुल व्यापारी देखील हवालदिल झाले आहेत। परिणामी मागील काही दिवसांपासून पिवळा झेंडू 10 रुपये किलो तर लाल झेंडू 20 रुपये किलो दराने झेंडूची फुलं सध्या विकली जात आहेत। या दरामध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही। त्यातच दोन दोन दिवस फुलांना ग्राहक नसल्यानं फुले अक्षरशः कचऱ्यात फेकावी लागतात। मागील काही दिवसामध्ये 10 रुपये किलो दराने देखील पिवळा झेंडू तर 20 रुपये किलो दराने लाल झेंडूची विक्री होत आहे। फुलांना भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांसह व्यापारी देखील सध्या चिंतेत आहेत। तुमचं नाव सांगा। माझं नाव काशीनाथ साधू नरोडे। मी फुल मार्केटचा 25 वर्षापासून धंदा करत आहे। आता ह्या सीझनलाच फुलाचा जास्त उपयोग होतो। प्लॅस्टिक फुलामुळे आमच्या ओरिजिनल फुलाला थोडा त्रास म्हणजे हे व्हायला लागले, त्याची मागणी कमी व्हायला लागली। आता काय झालं आहे माहिती आहे का, माल जास्त झाला आहे आणि गिराईक कमी झाले, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या भावाला मालच आहे ना। 10-20 रुपये किलो बाजारभाव चालला आहे। शेतकऱ्याला परवडत नाही, व्यापाऱ्याला परवडत नाही, म्हणून सगळे शेतकरी अडचणीत येऊ राहिला आहे, व्यापारी अडचणीत येऊ राहिला आहे। आता आमच्या गुजरातला कमीत कमी महाराष्ट्रातून 100 गाडी जात असते, पण गुजरातला स्थानिक माल चालू झाला आहे, त्यामुळे गुजरातला बी आमचा माल जाऊ शकत नाही आता। त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला अजिबात हे नाही आणि त्याच्यात प्लॅस्टिक फुलामुळं आमच्या ओरिजिनल फुलाला थोडा मार बसायला लागला आहे। त्यामुळे सरकारने प्लॅस्टिक फुलं बंदी करण्यात यावी, त्यामुळे आमच्या फुलाला आणि शेतकऱ्याला नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी। आता भाव काय चाललेले आहे? आता भाव चालला आहे, आता भाव चालला पिवळा 10 रुपये, लाल 20 रुपये आणि गिराईक नसल्यामुळं 2-2 दिवस माल ठेवून टिकत नसल्यामुळं फेकून द्यावा लागतो माल। त्यामुळे शेतकऱ्याला भाडं आणि त्यांची मजुरी, व्यापाऱ्याला त्यांची मजुरी सगळे अंगावर येऊ राहिले आहे।